40 वयानंतर सुखात जगायचं. मग या 8 जागी पाय ठेवणं आजच बंद करा. नमस्कार मित्रांनो, आयुष्यात 40 वर्ष हा एक असा टप्पा आहे जिथे माणूस खऱ्या अर्थाने परिपक्व होतो. आयुष्याचा अर्धा प्रवास पूर्ण झालेला असतो. या वयापर्यंत आपण खूप काही शिकलेलो असतो, खूप काही अनुभवलेलं असतं, बऱ्याच गोष्टी मिळवलेल्या असतात आणि बऱ्याच गोष्टी गमावलेल्या असतात. बरेच लोक भेटलेले असतात आणि बरेच लोक सोडून गेलेले असतात. पण तरीही बरेच लोक या वयानंतर आयुष्यात सुखी राहत नाहीत. का? कारण ते अजूनही चुकीच्या ठिकाणी वेळ, पैसे आणि मन खर्च करत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 8 जागा जिथे 40 नंतर पाय ठेवणं बंद केलं तर तुमचं उरलेलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुखात जाईल. या गोष्टी ऐकताना कदाचित काही गोष्टी कठीण वाटतील, पण जर तुम्ही या गोष्टी आत्मसात केल्या तर तुमचं आयुष्य कायमच बदलेल. चला तर सुरुवात करूया. नंबर 1. चुकीच्या लोकांच्या संगतीत वेळ घालवणं बंद करा. मित्रांनो, 40 नंतर तुमचा वेळ हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. या वेळात प्रत्येक दिवस मौल्यवान आहे. पण बरेच लोक अजूनही अशा लोकांसोबत वेळ घालवतात, जे फक्त नकारात्मक बोलतात, तक्रारी करतात किंवा तुम्हाला खाली पाडतात. विचार करा, तुमच्या आजूबाजूला असे किती लोक आहेत, जे भेटले की तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. जे नेहमी दुसऱ्यांची निंदा करतात, जगाबद्दल तक्रारी करतात आणि प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधतात. असे लोक तुमची मानसिक शांती हळूहळू चोरत असतात. तुम्हाला कळतही नाही, पण त्यांच्या सोबत वेळ घालवल्यानंतर तुम्हीही नकारात्मक विचार करायला लागता. या वयात असे लोक तुमच्या मानसिक शांतीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. म्हणून 40 नंतर फक्त अशाच लोकांसोबत वेळ घालवा, जे तुम्हाला आनंद देतात, प्रेरणा देतात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणतात. जे तुम्हाला भेटल्यावर हलकं वाटतं. जे तुमच्या यशाने खुश होतात. जे कठीण वेळी सोबत असतात. बाकी सगळ्यांना नम्रपणे पण ठामपणे दूर करा. वेळ परत येत नाही. म्हणून तो चुकीच्या लोकांसाठी वाया घालवू नका. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांच्या सोबत जास्त वेळ घालवता, तुम्ही हळूहळू तसेच बनत जाता. म्हणून संगत निवडताना खूप विचार करा. कारण चांगली संगत तुम्हाला घडवते आणि वाईट संगत तुम्हाला बिघडवते. नंबर 2. इतरांच्या आयुष्यात नाक खुपसणं बंद करा. मित्रांनो, 40 नंतर एक गोष्ट पक्की करा, की दुसऱ्यांच्या आयुष्यात लक्ष घालणं पूर्णपणे बंद करा. आपल्या समाजात एक खूप वाईट सवय आहे, ती म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यात रस घेणं. शेजाऱ्याने काय केलं, नातेवाईकाच्या मुलाने काय केलं, दुसऱ्याने कुठे नोकरी केली, कोणाची मुलगी कशी वागते, हे सगळं आपल्याला काय देतं? फक्त मानसिक त्रास आणि वेळेचा अपव्यय. या वयात स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःचं आरोग्य, स्वतःचं कुटुंब, स्वतःची स्वप्न यावर लक्ष द्या. दुसऱ्यांच्या आयुष्यात रस घेणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करणं होय. बरेचदा आपण दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये इतके बुडतो की स्वतःसाठी वेळच उरत नाही. आणि मग वयाच्या 60-70 वर्षी पश्चाताप होतो की आयुष्य उगाच इतरांच्या गोष्टींमध्ये घालवलं. म्हणून आजपासूनच ठरवा की दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल बोलणं बंद, त्यांच्याबद्दल विचार करणं बंद आणि त्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसणं बंद. 40 नंतर स्वतःचं आयुष्य इतकं सुंदर बनवा की दुसऱ्यांकडे बघायला वेळच नसेल. जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमची प्रगती इतकी वेगाने होते की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटतं. नंबर 3. उगाच वाद आणि भांडणात पडणं बंद करा. मित्रांनो, या वयात शरीर आणि मन दोन्हींना शांतता हवी असते. डॉक्टर सांगतात,
की मानसिक ताण हा 40 नंतरच्या अनेक आजारांचे मुख्य कारण असतो. रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार या सगळ्यांचा संबंध मानसिक तणावाशी आहे. पण बरेच लोक अजूनही संगीत, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालतात, भांडतात आणि मनस्ताप करून घेतात. रस्त्यावर कोणी चुकीचं बोललं तर भांडण, घरात छोट्या गोष्टींवरून वाद, नातेवाईकांशी उगाच मतभेद. या सगळ्या संगीत गोष्टी तुमची मानसिक शांती नष्ट करतात आणि शरीरावर वाईट परिणाम करतात. 40 नंतर प्रत्येक लढाई लढण्याची गरज नाही, हे समजून घ्या. कोणी चुकीचं बोललं तर शांत रहा. कोणी वाद घालायला आलं तर हसून पुढे चला. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जो माणूस शांत राहतो त्याला संगीत जग घाबरतं, कारण त्याची ताकद कळत नाही. वाद जिंकण्यापेक्षा मन जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा वाद घालायला आलेला माणूस स्वतःच थकतो आणि निघून जातो. शांतता हेच तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. नंबर 4. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं बंद करा. मित्रांनो, 40 वर्षांनंतर शरीर सांगायला लागतं की आता मला जास्त काळजी हवी आहे. या वयात शरीरातील बदल सुरू होतात. चयापचय क्रिया मंदावते, हाडे कमकुवत होऊ लागतात, रक्तदाब आणि साखर वाढण्याचा धोका असतो. पण बरेच लोक अजूनही जंक फूड खातात, व्यायाम करत नाहीत, झोप नीट घेत नाहीत आणि डॉक्टरकडे जायला टाळाटाळ करतात. आजारपण आलं की म्हणतात, आत्ता वेळ नाही, नंतर जाईन. पण हे नंतर खूप महागात पडतं. लक्षात ठेवा, या वयात आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसे गेले तर परत कमवता येतात, पण आरोग्य गेलं तर ते परत मिळवणं खूप कठीण आणि महागड असतं. म्हणून रोज किमान 30 मिनिटे चालणं किंवा व्यायाम करा. तेलकट आणि मसालेदार जेवण कमी करा. रात्री वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठा. दारू आणि तंबाखूपासून दूर रहा. वर्षातून एकदा संपूर्ण शरीराची तपासणी करा. हे सगळं केलं तर 40 नंतरचं आयुष्य खूप सुंदर आणि निरोगी राहील. निरोगी शरीरातच सुखी मन राहतं आणि सुखी मनातच आनंदी आयुष्य असतं. नंबर 5. भूतकाळात अडकून राहणं बंद करा. मित्रांनो, 40पर्यंत आयुष्यात बऱ्याच चुका झालेल्या असतात. बऱ्याच गोष्टी अपेक्षेप्रमाणे झालेल्या नसतात. एखादा व्यवसाय बुडाला असेल, एखादं नातं तुटलं असेल, एखाद्या माणसाने विश्वासघात केला असेल किंवा एखादी मोठी संधी हातातून गेली असेल. या सगळ्या गोष्टी मनात साठवून ठेवणं आणि त्यांचं ओझं घेऊन जगणं हे 40 नंतरच्या सुखाचं सर्वात मोठं शत्रू आहे. बरेच लोक त्या जुन्या गोष्टी मनात घोळवत राहतात. त्या जुन्या दुखण्या, जुने अपमान, जुन्या चुका यांचं ओझं मनावरून उतरवत नाहीत. हे ओझं तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. तुमची झोप उडवतं, तुमची मानसिक शांती नष्ट करतं आणि तुमच्या वर्तमान आयुष्याचा आनंद घेऊ देत नाही. 40 नंतर भूतकाळाला माफ करा. ज्यांनी चुकीचं केलं त्यांना माफ करा. पण माफ करणं म्हणजे ते विसरणं नाही. माफ करणं म्हणजे त्या गोष्टींचं ओझं तुमच्या मनावरून उतरवणं. जे झालं ते बदलता येत नाही, पण जे होणार आहे ते तुमच्या हातात आहे. भूतकाळातून शिका, पण त्यात अडकू नका. वर्तमानात जगा आणि भविष्याचं स्वप्न बघा. नंबर 6. पैशांची उधळपट्टी आणि दिखावा करणं बंद करा. मित्रांनो, 40 नंतर पैशाचं नियोजन हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. या वयात बरेच लोक अजूनही दिखाव्यासाठी पैसे खर्च करतात. महागड्या गोष्टी घेतात, मोठमोठ्या पार्ट्या करतात, लग्न समारंभात उगाच खर्च करतात आणि लोकांना इम्प्रेस करायला पैसे उडवतात. पण हे करताना ते स्वतःच्या भविष्याशी खेळत असतात. विचार करा,
आज तुम्ही 40चे आहात. 20 वर्षांनी तुम्ही 60चे असाल. त्यावेळी तुमच्याकडे काय असेल? जर आत्ता पैशाचं नियोजन केलं नाही तर म्हातारपणी कोणावर तरी अवलंबून राहावं लागेल. आणि हे सर्वात मोठं दुःख आहे. म्हणून 40 नंतर प्रत्येक रुपया विचारपूर्वक खर्च करा. गरजेच्या गोष्टींवर खर्च करा, इच्छांवर नाही. बचत करा. गुंतवणूक करा. दरमहा तुमच्या उत्पन्नातील किमान 20% रक्कम बाजूला काढा. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टी यात गुंतवणूक करा. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी पैसे खर्च करणं बंद करा. कारण लोक तुमच्या पैशावर नाही तर तुमच्या स्वभावावर प्रेम करतात. नंबर 7. नकारात्मक विचारांना मनात घर देणं बंद करा. मित्रांनो, 40 नंतर मनाची ताकद शरीराच्या ताकदीपेक्षा जास्त महत्त्वाची असते. पण बरेच लोक या वयात नकारात्मक विचारांच्या जाळ्यात अडकतात. आता काय होणार, वय झालं, आता स्वप्न पाहण्याचा काळ गेला, मी काहीच करू शकत नाही, असे विचार मनात येतात. रोज सकाळी उठल्यावर मनात नकारात्मक विचार येतात आणि संपूर्ण दिवस त्याच विचारांच्या सावलीत जातो. हे विचार तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. तुमच्यातली ताकद संपवतात आणि तुम्हाला कमकुवत बनवतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जगातील अनेक महान लोकांनी 40 नंतरच आपलं सर्वात मोठं काम केलं आहे. कर्नल स्टर्सने KFC 62व्या वर्षी सुरू केलं. राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी 50व्या वर्षी केला. म्हणजे वय हे फक्त एक आकडा आहे. 40 म्हणजे संपणं नाही, तर नव्याने सुरुवात करणं आहे. दररोज सकाळी उठल्यावर आरशात बघा आणि स्वतःला सांगा की मी यशस्वी होणार आहे. चांगली पुस्तकं वाचा. प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी ऐका. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना थांबवा आणि सकारात्मक विचारांनी त्यांची जागा घ्या. नंबर 8. इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरणं बंद करा. मित्रांनो, 40 पर्यंत आपण बऱ्याचदा इतरांसाठी जगतो. कुटुंबासाठी, मित्रांसाठी, समाजासाठी. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला धावतो. कुणाला नाही, संगीत म्हणायची हिंमत नसते. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. पण या सगळ्यात एक दिवस असा येतो की आतून खूप रिकामं वाटतं की मी इतकी वर्षे सगळ्यांसाठी जगलो, पण स्वतःसाठी काय केलं? स्वतःच्या आवडी काय होत्या? स्वतःची स्वप्न काय होती? हे प्रश्न मनात आले की खूप दुःख होतं. म्हणून 40 नंतर स्वतःसाठी जगायला शिका. तुमच्या आवडी जोपासा. तुमची स्वप्न पूर्ण करा. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. एखादा छंद जोपासा. नवीन ठिकाणी फिरायला जा. नवीन गोष्टी शिका. इतरांना खुश ठेवताना स्वतःची शांती विकू नका. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतः खुश असता तेव्हाच तुम्ही इतरांना खरा आनंद देऊ शकता. स्वतःला प्राधान्य देणं हे स्वार्थीपणा नाही, तर ती एक गरज आहे. जे स्वतःवर प्रेम करतात तेच खऱ्या अर्थाने इतरांवरही प्रेम करू शकतात. तर मित्रांनो, 40 नंतरचं आयुष्य हे दुसरी इनिंग आहे. ही इनिंग तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त सुंदर खेळता येते जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी वेळ, पैसे आणि मन खर्च करणं बंद केलं तर. चुकीचे लोक, उगाच वाद, दुसऱ्यांच्या आयुष्यात लक्ष घालणं, आरोग्याकडे दुर्लक्ष करणं, भूतकाळाचं ओझं, दिखावा, नकारात्मक विचार आणि स्वतःला विसरणं, या 8 गोष्टी आजच सोडा. आणि उरलेलं आयुष्य खऱ्या अर्थाने जगा. 40 नंतरचं आयुष्य हे तुमचं सर्वात सुंदर आयुष्य असू शकतं. फक्त योग्य निर्णय घ्या, स्वतःसाठी जगा आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा. जर या व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल
तर व्हिडिओला आत्ताच लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.